जेव्हा आपण प्रदेशात शिक्षण घेण्याचा विचार करतो किंवा त्या बाबतीत बोलतो तर आपल्यात खूप उत्सुकता असते। नवीन जागा असल्यामुळे कितीतरी नवीन गोष्टी आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनाने निरीक्षण करतो किंवा शिकतो। पण जर प्रदेशात गेल्यानंतर आपल्या समोर शिक्षण घेता घेता मारहाण किंवा गोळीबार यासारख्या घटना घडत असतील तर अचानक मनात शंका किंवा चिंता यासारख्या गोष्टी येतात। तर असंच एक प्रकरण अमेरिकेत घडलंय। म्हणजे एका आठवड्यात अमेरिकेत गेलेल्या 3 भारतीय विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले आणि पुन्हा 2 लोकांचे मृत्यू सुद्धा आढळून आले आहेत। तर नक्कीच झालंय काय याची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात। जसं की भारतातून अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी मागचे एका आठवड्यात गेलेल्या 3 भारतीय विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले आहेत आणि इतर कारणामुळे 2018 पासून विदेशात 403 भारतीय विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले आहेत। ही माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली। तसंच अमेरिकेच्या सिनसिनाटी राज्यात 25 वर्षीय विवेक सिन्हाची जुलियन फॉकनर नावाच्या बेघर आणि नशेखोर व्यक्तीने सैनिकांची हातोडीने वार करून निर्घृण हत्या केली। तर मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 26 वर्षीय आदित्य अदलखाची ही अशाच प्रकारे मृत्यू झाली होती। तर पर्ड्यू विद्यापीठातील जॉन मार्डिसन हॉनर्स महाविद्यालयातून कम्प्युटर सायन्स आणि डेटा सायन्स मध्ये पदवी घेतलेल्या नील आचार्य नावाच्या विद्यार्थ्याचे मृत्यू झाल्याची घटना घडली असून इंडियाना येथील पर्डी विद्यापीठात डॉक्टरचे शिक्षण घेणाऱ्या एक विद्यार्थी याचा मृत्यू आढळला असून अन्य एका IT विद्यार्थ्यावर त्याच्या शिकागोतील घराजवळ हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे। तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये शिक्षण घेणाऱ्या 23 वर्षीय समीर कामत हा वरन काउंटी येथील सोमवारी मृत अवस्थेत आढळल्याचे त्याच्या विभाग प्रामुख्यांनी मंगळवारी जाहीर केले। Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.